आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कुन्नूर ग्रामपंचायत यात्रा कमिटीतर्फे संगमेश्वर यात्रेचं नेटकं नियोजन। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर भरणारी सर्वात मोठी यात्रा। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर भरणारी सर्वात मोठी यात्रा म्हणून कुन्नूरच्या संगमेश्वर यात्रेला महत्त्व आहे। या यात्रेचं नेटकं नियोजन ग्रामपंचायत यात्रा कमिटीतर्फे करण्यात येतं। कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील निपाणी तालुक्यातील कुन्नूर येथील दूधगंगा वेदगंगा तीरावर भरणारी सर्वात मोठी संगमेश्वर यात्रा खूप प्रसिद्ध आहे। यात्रा काळात श्री संगमेश्वराला आपला नवस पूर्ण करण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणाहून हजारो भाविक भक्तजन येतात। याशिवाय बैलाच्या यात्रेसाठी देखील ही यात्रा प्रसिद्ध आहे। या यात्रेचं नेटकं नियोजन ग्रामपंचायत यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येतं। यात्रेत लांबून येणाऱ्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी चाऱ्याची उपलब्धता, पशुवैद्यकीय दवाखाना आदी सुविधा देण्यात येतात। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी निपाणी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो। तर कुन्नूर केईबीच्या वतीने या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सर्व दुकान, स्टॉल आदींना विद्युत पुरवठा करण्यात येतो। चालू वर्षी ही यात्रा भरगच्च भरली असून या यात्रेसाठी खूप लांबून भाविक भक्तजन येत आहेत। यात्रा कमिटीची तयारी चांगल्या पद्धतीने झाली असल्याची माहिती जितेंद्र चेंडके, नजीर मुल्ला यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिली। जितेंद्र चेंडके साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, काय सांगाल, या ठिकाणी कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर या ठिकाणी भव्य अशी संगमेश्वराची यात्रा भरते। या यात्रेच्या नियोजनासंदर्भात आपण काय सांगाल या ठिकाणी? सर्वप्रथम सर्व भाविकांना माझा नमस्कार। मी जितेंद्र बाबूराव चेंडके, कुन्नूर ग्रामपंचायत सदस्य। मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की आमची कुन्नूर गावची ही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील यात्रा फार वर्षापासून सालाबादप्रमाणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अमावस्या दिवशी चालू होते। अमावस्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता जे विद्यमान अध्यक्ष असतात त्यांच्या हस्ते संगमेश्वराच्या पिंडीला अभिषेक होतो। त्यानंतर गावातून सर्व देवालयाच्या सर्व पालख्या वाजत गाजत लवाजम्यासह इथं संगम तीरावरती येतात। या ठिकाणी पालखी व सर्व देवतांना जलाभिषेक घातला जातो व त्यानंतर मंदिरामध्ये येऊन महादेवाची आरती होते व त्यानंतर इथं महाप्रसादाचं वाटप होतं। महाप्रसादाचं वाटप हे सर्वांसाठी मोफत अगदी दानशूर लोकांच्याकडून इथं केलं जातं। तसंच ग्रामपंचायतीकडून कुन्नूर यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे की येथे यात्रा कमिटी वेगळी नाही आहे, ग्रामपंचायत कमिटीकडेच यात्रेचा सर्व कारभार असतो। त्यामुळे पूर्वीपासूनच ग्रामपंचायत कमिटी ह्या यात्रेचा सर्व कारभार बघते आणि चोख प्रकारे ते पार पाडतात। यासाठी PDO, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI साहेब व इतर पोलिसांचे सहकार्य मोलाचे लाभते। तसेच आमच्या यात्रेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आज गेल्या 5 वर्षापर्यंत की ही यात्रा सगळ्यात मोठी यात्रा जनावरांची म्हणजे थोडक्यात खानदेशी बैलांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। पण सध्या यांत्रिकी युगामुळे बैल कमी झाल्यामुळे जनावरांची यात्रा फार कमी प्रमाणात होत आहे। ते बंद होऊन सध्या आता स्टेशनरी, खेळण्याची दुकानं, मेवा मिठाई, भेल, आईस्क्रीम, पाळणे, विविध लहान मुलांच्यासाठी खेळण्याचा असा प्रकार जनावरची होती ती जनावरची यात्रा पाठीमागे पडत चाललेली आहे। ही एक दुर्दैव म्हणावं लागेल, कारण शेतकरी सध्या यांत्रिकीकडं कल असल्यामुळे ते जनावरांचं देखभाल करण्यात त्यांना जमत नाही, त्यामुळे जनावरच कमी झालेले आहेत। ग्रामपंचायत कमिटीकडून यात्रेच्या आधी 8 दिवसापासून ती इथे जास्त करून मला आभार मानायचे आहेत ते शिरोळ कारखान्याचे, दत्त शिरोळ कारखान्याचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्याकडून इथल्या ऊसाची तोड होते व ही चौगुले बंधूंचेही आभार मानायचे आहेत, कारण ही इथे जी शेत जमीन आहे ती कुन्नूरमध्ये सर्व चौगुले बंधूंची आहे। ही जमीन ती आम्हाला बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून 5 दिवसासाठी ही जमीन आम्हाला ग्रामपंचायत यात्रा कमिटीकडे सुपूर्द केलेली आहे फार पूर्वीपासून। त्या अनुषंगाने 5 दिवस या जमिनीचा अधिकार हा ग्रामपंचायत कमिटीचा असतो। तरी पण चौगुले बंधूंचा आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभतं आणि ग्रामपंचायतीकडून लाईन आउटचं कार्य एक चांगल्या पद्धतीनं केलं जातं। ह्याच्यापूर्वी थोडं कमी भरायची, पण आता मोठ्या प्रमाणात दुकानं येत असल्यामुळे आम्ही पूर्वीचे जे 8 फुटाचे दोन्ही लाईनच्या मध्ये रस्ते होते ते आम्ही 20 फुटाचे केले की जेणेकरून स्त्रिया व मुलींना धक्काधक्की होऊ नये। यासाठी आमचे पंचायत सदस्य, कामगार व पोलीस यांचं सहकार्य लाभतं व कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी आजपर्यंत झालेला नाही आणि इथून पुढेही घडणार नाही
अशा प्रकारची ही यात्रा एक चांगल्या पद्धतीनं आसपासच्या 5 खेड्यातील कुन्नूर, मांगूर, बारवाड, भोज ह्या 4-5 खेड्यातील लोक, बेनाडी या 4-5 खेड्यातील ज्या मुली आपल्या सासरी गेल्या असतात ते कुन्नूर यात्रेसाठी खास माहेरी येतात व 5 दिवस इथं एक चांगल्या पद्धतीचा आनंद त्यांनी इथं पार पाडतात व अगदी माहेरवासीन होऊन जातात व इथं देवस्थानचा त्यांनी आशीर्वाद घेऊन परत 5 दिवसानंतर आपल्या सासरी निघून जातात. अशा प्रकारची ही आमची कुन्नूरची विशाल तीर्थ यात्रा फार परंपरागत चालू आहे आणि अशीच परंपरागत चालू राहील याची मी या ठिकाणी. महानकर न्यूजसाठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे.